सरपंच ते माग तुम्ही आता सुजाताबाई तिकडे मुंबईला राहायला गेल्या होत्या त्यावेळेस त्यांचं नळ कनेक्शन तुम्ही कट केलं त्याला टोपी आणली आता ते आले तर तेवढं बाळूला सांगा ते चालू करा ते नळ बिळ बसून द्या परत हा तोच विषय काय होतं असं जर नळ चालू राहिला ना कोणी बी येतं नळ चालू करतं हात धुतं निघून जातं ते नळ तासात आखी टाकी खाली होती म्हणून आपण काय करतो की ज्याला पाण्याची गरज नाही ना त्याचा डायरेक्ट तोटीच काढून नेतो आणि त्याला कॅप बसवतो तर बरोबर आहे ती कॅप असणार आहे तशीच तिथं आता एवढं बाकी बरं करता तुम्ही माणूस नाही दिसला त्याला कॅप आणायची माणूस आल्यावर तेवढं समजायला पाहिजे ग्रामपंचायतला की नळ बी चालू करून द्या म्हणून हा आता बरोबर बोलले तुम्ही परंतु गंमत काय होती साहेब की जर त्या व्यक्तीची पाणीपट्टी घरपट्टी भरलेली नसेल तर कसं नळ चालू करून द्यायचा आता भरी तर ती पाणीपट्टी घरपट्टी तुम्ही नका विचार करू त्याचा झाले भरली तिच्या नवऱ्यानी काय काय विषय झाला मग आता ती गावात आली हा तर मग बाबा मला म्हणला की आपल्याला तीनचं नळ चालू करून द्यावं लागेल मग आता पाणीपट्टी बाकी होती ना मग मी तिच्या नवऱ्याला फोन केला मी म्हटलं ते पाणीपट्टी भरून टाकते नळ चालू करावं लागेल तर तिने ऑनलाईन पेमेंट टाकलं मला तर म्हटला की आता सरपंच टेन्शन घेऊ नका आपले दिवस बदललेत आता म्हटलं मी कार घेतली मुंबईमध्ये हा आणि आता प्रमोशन बी होणार आहे नाही चांगले सुधारलेले बघितलं म्हटलं मी म्हणजे मला जाणवलं त्याच्या बोलण्यावरून कॉन्फिडन्स आलाय बोलण्यात आणि चांगली श्रीमंत झालेत आता येताना मी सुजाताबाईला चांगलं गळ्यातलं बिळ्यातलं कानातलं घेऊन दिलंय त्यांनी सांगत होता मला फोनवर कोणत्या कंपनीत काम करते आता काय एवढं विचारलंय आपण पण चांगलं म्हणजे चांगला मोठ्या पदावर काम 50,000 मीटर कमी तास चेअरमन 50,000 तुमच्यासाठी क्षुल्लक आहेत पण गोरगरिबासाठी ती 50,000 लय मोठी रक्कम झाली तुम्ही चुकले त्याला फोनच नव्हता करायला पाहिजे ती पानपट्टी मी भरली बला मला एक सांगा अजून गावातल्या 4 बायांच्या घरपट्ट्या पाणीपट्ट्या तर ते घेऊ का आम्ही कोणाचं उक्त नाही घेतले मग मी कस काय तुम्हाला फोन लावणार होतो त्या टायमिंगला बरं आता भरली तर भरू द्या हा पण चांगलं झालं म्हणजे व्यवस्थित पैसे बिशे ना बरं वाटत आपल्या गावातले लोक बाहेर गावी गेल्यानंतर चांगले पैसेवाले होते वगैरे वगैरे मला सरपंच सांगते ते काही खोटं सांगणार नाहीत बरं का सरपंच सुजाताबाईच्या नवऱ्याची खरोखर परिस्थिती चेंज झाल्याने वाटते अरे सुजाताबाईचे जर मिस्टर एवढे पैसेवाले झाले तर आपली डाळ कशी शिजायची सुजाताबाईच्या नवऱ्यापेक्षा जास्त पैसेवाला आहे चेअरमन हे दाखवावं लागेल चेअरमनला नाहीतर सुजाताबाईला जर पैसे मिळाले तर सुजाताबाईला कशाला चेअरमनची गरज राहील पण त्या कामाला सुद्धा सुजाताबाई बोलावणार नाही आपल्याला जरा काहीतरी करावंच लागेल आणि जास्त दाखवावं लागेल की सुजाताबाईच्या नवऱ्यापेक्षा आपल्याकडे माल भरपूर काय घंटन इकडे कुठे चालला तू माझी ना अपॉइंटमेंट आहे तुझी अपॉइंटमेंट हो तुला मोठा माणूस झाला मग दोघींबरोबर अपॉइंटमेंट आहे करीना आणि करिश्मा करीना आणि करिश्मा आपल्या गावात येणार आहेत का काय येणार नाही ते गावातच आहेत आपल्या गावात करीना आणि करिश्मा कोण येते सरपंचाचे गोठा म्हशी करीना एक आणि करिश्मा एक सरपंचाच्या गोठ्यात होय आयला मग आपल्या तर गोठ्यात जाऊन बघ अख्खी सिने सृष्टी आपल्या गोठ्यात सिने अभिनेते नांगराला सुटलेत हे आसूड आणि तो प्राण डॅनी आपला तो कोण शक्ती कपूर हे असे नांगराला झोपलेत मी ते शक्ती कपूर करतो का आओ ललिता करतो चेमटीला त्या दिवशी आता गार बर ते जाऊ दे आता हे गप्पा झाल्या तुझ्याकडं लय महत्वाचं काम आहे बोला ना काय झालंय तू एक काम करायचं तुला 100 रुपये कमवायचे का द्या थांब आता सुजाताबाई मी तिकडून आलो का तू लगेच एक काम करायचं म्हणायचं चेअरमन तुमच्यासारखा दानशूर माणूस मोकळ्या हाताचा माणूस अख्ख्या तालुक्यात नाही तर आपली बढाई करायची फुगिरी आणायची जरा तुम्ही लय मोठे माणसं मग असं तू म्हणला का तू 100 रुपये मागायचे मला तिथं मी असे खाडक्यान तुला 100 रुपये देईन म्हणजे कसं होईल तुझं काम होईल आणि माझं काम होईल चालतंय चालतंय ना चाल मग तेवढं ध्यानात ठेवायचं हँड पण 100 ना तुला काय देतो तुला तू म्हण फक्त तेवढं म्हणतो हो सुजाताबाई काय चाललंय काय नाही निवांत काय विचार मग काय नाही कुठे निघले ते आपल्या गावात फेरफटका मारतोय लय दिवस झाले गावात नाही बघितलं फेरफटका मारायचं म्हटलं आपण कुठं तर लांब फेरफटका मारू इथं काय गावात फिरताय सगळं गाव पाहिलेलंच आहे आपण मस्त मुंबई बघून आले आता कुठे जाता मला काय म्हणायचं आपण जाऊ ना कुठं तरी जेवायला किंवा फिरायला असं सहलीला असं काय गावात फिरतंय सहलीला आपण काय शाळेतले पोर आहे का चेअरमन
शाळेतल्या पोरांची सहल वेगळी, आपल्या सारख्या लोकांची सहल वेगळी. बाहेर कुठं तरी चांगल्या ठिकाणी तुम्ही म्हटलं तर महाबळेश्वरला जाऊ, तुम्ही जर म्हटले लोणावळ्याचा मला पाऊस पाहायचा तर पाऊस पाहायला जाऊ. आता लोणावळ्याला पाऊस पाहायची गरजच नाही राहिली, एवढा पाऊस झाला आपल्या इकडे. मग ठीक मी आहे. काय म्हणते, आपल्या इकडे ना चांगले हॉटेलच नाही, कुठे जातात जेवायला? आता तुम्हाला तर त्या मुंबईच्या हॉटेलची सवय लागली असेल, मस्त भारी भारी हॉटेल वगैरे. नाही होते, चांगले होते, हा पण आपल्या इकडे नाही तसे. मुंबई शेवटी मुंबई ना. तेवढं आहे. तरी आपल्या इकडच्या हॉटेलची पण अशी चांगली रांगडी मस्त पैकी चव आहे. जर तुम्हाला जर असं काही तिखट बिखट मस्त खाऊ वाटलं तर आपण जाऊ ना फाट्यावरती, आपले आहे ना मस्त. काय भेटतं बरं असं स्पेशल आपल्या? अहो फाट्यावरती तुम्ही असं कधी मिसळ पाव, रस्सा वडा, भजी वगैरे खाऊन पहा, एक नंबर. खाल्लेलं आहे मी, एवढं काही खास नाहीये. नाही नाही, एकदा तर तुम्ही चला माझ्यासोबत पहा, ह्यावेळेस एकदम भारी आचार्य आलेला आहे. मस्त मिसळ वगैरे जर खाल्ली ना तुम्ही, वडा जरी खाल्ला ना त्याचा, तर पुन्हा पुन्हा जातात तिथं खायला. हा का? हा एवढं भारी. चालतं ना, मग जाऊ. कधी जायचं? तुम्हाला कधी वेळ? मी काय फ्री आहे. फ्री आहे ना? हा मग काय मस्त पैकी जाऊ आज. जाऊ एक अर्ध्या तासाने. चालतंय, जाऊ. बाकी काय चाललंय मग? काहीच नाही, निवांत. चेअरमन हा. चेअरमन देवासारखे भेटले तुम्ही. तुमच्यासारखा देव माणूस अख्ख्या तालुक्यात, अख्ख्या जिल्ह्यात, अख्ख्या राज्यात, अख्ख्या देशात, अख्ख्या आशिया खंडात शोधून सापडायचं नाही. लोक समजतात आपल्याला. आता त्याला काय करतात, मी म्हणायला लावत नाही कोणाला. आता लोक स्वतः म्हणतात, त्याला मी काय करू शकतो? अहो ते राजेश खालनात, कोणतं ते विनोद खालनात दयावान, नंतर तुम्ही दयावान आमच्यासाठी. आता काय गंठन, तुमच्यासारखा मोकळ्या मानाचा, मोकळ्या हाताचा माणूस कधी बघितला नाही. आता लय स्तुती झाली बा. आता बाई माणसासमोर मला स्तुती आवडत नाही. मला आहे ना थोडी पैशाची गरज होती. हा का? आता काय देईन, आमचं धर्मचे दान धर्म करणं. चेअरमन म्हणल्यावर असे पैसे थोडेफार द्यावाच लागते. द्या ना. किती लागत होते बाळा तुला? 500. 100 होय? 500 500 100 500 500. अहो 500 म्हणते ते, 500. हा 500 500 म्हणते. हा देऊन टाका, काहीच नाही तुमच्यासाठी. तशी 100चीच नोट होती बरं का माझ्याकडे सुट्टी. नाही 500 500 अजून 4 द्या 100च्या. आता 500. अरे याचं काय करशील एवढ्याचं तू? हा काय करशील एवढ्याचं? 100 आहेत ना माझ्याकडे. द्या ते पण द्या. अय, येऊ का? गंठी, अय. माय बाप खूप उपकार झाले माय बाप. येऊ का? ए, भेट नंतर. किती खुश झाले ना. खुश. आता आमचं आता काय, आमचा स्वभावच असा आहे, आवडतो लोकांना. कमन डोकं धरून बसलं, डोकं दुखत काय? काय डोकं रे, जरा मला नडे जरा. कसली रे? ऐक ना, हा. मला 2-1 रुपये कोणी याचाने देईन का? मला आहे का तिकडं म्हातारीकडं गावाला पाठायचेत. आजारी आहे म्हातारी जरा. म्हणलं चला तेवढे 2-1 रुपये कोणी व्याजाने देत असलं सांग ना. आईला 2000 रुपये कायला व्याजन घेतो? सरपंचाकडून घेणं उसने. अरे सरपंचाकडूनच पहिले 1 लाख रुपये उचल घेतलेली आहे भाऊ. आता ती फेटायची नाही. आता कवा त्यांना मागू 2000. माझ्याकडे खायले काय कानकरीकडे. हं हा आणि देते ती मला 600 दिलेत. 600 दिलेत. हा पण नक्की 100% फक्त लवकर जा. हं ऑफर आहे ना मर्यादित आहे. ती जोड एकदा फुटली हं विषय संपला. जोड फुटली का? हा मग तू आता कुठे भेटेल मला? आता मला तिथे भेटले होते हा. ना, तिथून इथले अर्धा किलोमीटर पुढे गेले असते. म्हणजे अजून वाटेने चालले असते वाटेनच असते. नक्की. 100% येते बाळू. मला आता या गांठ्याने सांगितलंय खरं. आता चेअरमनला स्वधाव कुठं नेमकं. चला अयो चला मग आज आहे ना असा जेवणाचा बेत करून. हा तुम्ही जेवण तर केलेलं नाही ना? नाही, नाश्ता केलाय सकाळी. ही तर बडी हस्ती पुढूनच आली. चला बाळासाहेब टाका डाव. हा का? मग चेअरमन साहेबांचा विजय असो. चेअरमन साहेबांचा विजय असो. बाळू बाग हे कार्यकर्त्यांचं प्रेमच असं. कुठं काय कुठं सुरू होते त्यांना एवढा काय जय जयकार करायला. नाही. आम्ही सामान्य माणूस. नाही चेअरमन, मग? तुमच्यासारखा माणूस शोधून सापडणार नाही. अहो तुम्ही या सोनेवाडीतच नको होते. तुम्ही लांब कुठं तरी पाहिजे होते. म्हणजे दिल्लीला पाहिजे. हा म्हणजे बाहेर पाहिजे होते तुम्ही मोठ्या शहरात. आपली वाटचालच त्या दिशेने होईल. आज ना उद्या आपलं ते पण काम होईल. आपण फार मोठ्या पदावर जाणार आहेत. तेच म्हणतोय मी चेअरमन. हा. अहो तुम्ही त्या मागच्या आळीच्या रामाला ट्रॅक्टर घेऊन दिलं. अहो त्या ट्रॅक्टरच्या जोर आज करोडपती झालाय. त्याच्या दारात JCB म्हणू नका, फॉकलँड म्हणू नका, काय काय नाही त्याच्या दारात.
बघा सुजाताबाई ऐका, एवढे दानशूर तुम्ही माणूस. अहो लोकांना कदर आहे त्याची. आता आम्ही फक्त कर्म करतो, मदत करतो, झाला मोठा माणूस तो. आणि त्याचा लेखाजोखा आम्ही ठेवीत नाही हा. कोणाला कोणती मदत केली सुजाताबाई आम्ही विसरून जातो. ह्या हाताने दान केलं तर आमच्या ह्या हाताला माहित नसतं. बाई चेअरमन, तुम्ही किती दानशूर आहे ना. तुमच्यासारखा माणूस गावात शोधून सापडायचा नाही. आता आम्ही असे ऐकायला सुद्धा म्हणजे स्तुती आम्हाला आवडत नाही मॅडम. म्हणजे एवढं तुम्ही लोकांचं चांगलं करता, तुमच्या मनात कसं किती मोठं मन आहे तुमचं बाप. मन त्यांनी जर लेखा जोखा केला असता ना, रजिस्टरचे रजिस्टर भरले असते, माहितीये का तुम्हाला. म्हणजे लिहून पण नाही ठेवत का? अजिबात नाही. आम्ही ते म्हणतात ना, नेकी करावर दर्या मेढा, हा. तसा आमचा स्वभाव. हा, आम्ही आजपर्यंत कोणाला काय मदत केली, कोणाला काय दिलंय याच कधी आम्ही ध्यानात सुद्धा नाही आमच्या. हा. तर माझं काय म्हणणं आहे चेअरमन, हा. ते एक आपल्या वावरात आहे का एक गुंठा 1.5 गुंठा रान मोकळ आहे. हा. तर मला घासाचं बी द्या, म्हणजे किंवा पैसे द्या, मी त्याचं बी घेतो. मला फक्त 2,000 रुपये लागत आहेत. मग मी काय करीन, त्यात घासाचं बी पेरीन, त्याचा घास मोठा करीन, तो एकीन, मग त्या ट्रॅक्टरवाल्यासारखा मी होईन ना करोडपती. बरोबर, भारी डोकं बाळ्या, लावलं. हा, रस्त्यात पैसे मागतो का चेअरमनला? रस्त्यात पैसे मागत असतात का? आमच्या पिढीवर यायचं, तिकडे यायचं, असे पैसे देत नसतो आम्ही. हा, आता तुम्ही भेटले इथं म्हणल्यावर कुठं मागू? 2,000 फक्त. अहो चेअरमन, तुम्ही लोकांना एवढी मदत करता, हे तर आपल्या गावातले बाळभाऊ आहेत ना. देऊन टाका ना 2,000 रुपये, चांगलं होईल त्यांचं. हा, 2,000 फक्त. लोकाला ट्रॅक्टर घेऊन देता. 2,000 तुमच्यासाठी काहीच नाही. देऊन टाका, जाऊ द्या. हल्का हल्का सुरूर है तेरे मन का कसूर है. कमले, हा, तुला ऑफरचा फायदा घ्यायचा का? कुठं चालू आहे ऑफर? डी-मार्टला का किराणा दुकानात आहे आपल्या इथलच्या? हे खास ऑफर आहे, खास वेगळी. वेगळे म्हणजे काय? साखरीवरती का पेन बिन फ्री आहे का? साबणवर काय नेक पॉलिश बिग पॉलिश फ्री आहे? टिकल्याचं पाकिट बिकेट फ्री आहे? अरे काय नाही. सुवर्ण कांचन योग आहे. सुवर्ण कांचन योग. जो योग आहे ना, असे 12-12 वर्ष येत नाही. का बोलतो? लयच म्हणजे मोठं ऑफर दिसते. काय विषय? गांठे, अरे आमच्या नेत्याला का लुटता का? मग नको जाऊ तू. तू अरे नको ऑफरचा लाभ घेऊ, माझा बापच काय. अरे गांठे, अरे थांब. अरे हाय मस्त आमचे नेते, पण आता कार्यकर्त्यांना आधी मध्ये नड असते. हा, मग लवकर जा. विन का नियोजन? 100% माझं झालंय. तुझा काय नाही होणार? किती पर्यंत नियोजन लागन? काय 1,000, 500, 1,500, 2,000, 3,000. अरे लय झाले तेवढे. आपले 2-3 दिवस अशी निघून जातील. ठीक आहे, चालतंय. कुठे भेटतील? ते ना आम्हाला भेटले होते ते आपल्या टाकीची इथं. हा, तिथून लईत लय ना आता 700-800 मीटर पुढे गेले असतील. बर. पण ऑफर मर्यादित कालावधीसाठी. बर. ती जोड काय एकदा फुटली हा, मग काही नाही, विषय संपला. लय लांब नसताना गेले. नाही जाऊ का मग मी? हा. पटकन ना. ए, जातो गांठ्या. राघूचा. चेअरमन, हा? तुम्ही बसा पुढे, मी मागे बसते. अहो नाही नाही, असं कुठं मागे बसत असतं वय. तुम्ही पुढे बसा, माझ्या शेजारी तिकडं, मी इकडे गाडी चालवतो. आता बरं झालं चेअरमन तुम्ही भेटले. जसं तहानलेल्याला पाणी झरण्याद्वारे दिसावं तशी चेअरमन तुम्ही मला दिसले. जसं एखाद्या भूक लागलेल्याला अशी भंडाऱ्याची पंगत दिसावी तशी तुम्ही मला दिसले. भारी कविता करतो. आणि जशी एखाद्याच्या खिशात 1 रुपया नसताना नडा असलेले चेअरमन मला दिसले. काय ते आनंद, काय ते माझ्या गगनात असा मावाना मला. चेअरमन बरं झाले तुम्ही मला भेटले. लय आनंद. लय कौतिक नका करू आहे तिकडे. काही तरी तुझ्या मनात असं ना लागला कौतुक करायला एवढा. अहो चेअरमन, जास्त नाही, 1,000 रुपयाचे नड आहे. अरे 1,000-2,000 पुढे चेअरमनला मागत असतात का? चेअरमन कडे यायचं म्हणजे नड कशी पाहिजे? 50,000, लाख रुपये, 5 लाख, 10 लाख, अशा वेळेस चेअरमन कडे यायचे. हे 1,000-2,000 चिल्लर. हा चेअरमन, आता सध्या 1,000 रुपयाच गरज आहे. नंतर लागन 1,00,000, 1,50,000, 5 लाखापर्यंत लागन, तेव्हाच येणारच आहे. चेअरमन, 1,000चा विषय ना, देऊन टाका ना. सुजाताबाई, मी कधी 1,000-2,000 नाही म्हणलोय, पण तुम्हाला कसं वाटतं 1,000 रुपयासाठी चेअरमन कडे यायचं असतं का? आता एवढे आमचे तिकडे बँका भरून पडल्या, तिकडे आता काय सांगायचं तुम्हाला, कपाट भरून खरी गोष्ट आहे चेअरमन. तुमच्या घरी माणसं पैसे मोजायला आहे, त्या मशनीला खोबऱ्याचं तेल सोडावं लागतं, महिन्याच्या म्हणा अख्खा डबा लागतो. हा, आता लय मोठी गोष्ट आहे. पण सध्या 1,000 रुपये द्या. मागवाय तुमच्याच हाताने द्या.
जाऊ द्या, हा देऊन टाका द्या. तुम्ही ट्रॅक्टर घेता लोकांना 1000 तर काहीच नाही है ना? बाईंच्या हाताने पैसे आले. वा वा वा, काय विषय नाही चेअरमन. धन्यवाद, तुमचे मनापासून आभार. तुमचे पण मनापासून आभार. मंडळ आनंदी आहे. बरं नाही का, आता आम्हाला जरा बाहेर जायचं नाही का, सुटा 1000 लवकर भेटले लवकर. तर जाऊ. धन्यवाद धन्यवाद. सांभाळावं लागतात कार्यकर्ते, ऐन टायमाला कामी येतात कधी बी. चला आता आपल्याला जायचंय जेवायला. या, खूप छान वाटेल बरं का हे. हा. नवीन झालंय का? हा नवीन झालंय. हो. मग असे पैसे वाटून वाटून संपले का काय सगळे? काय झालं? काय नाही काय नाही. बरं ओ शेठ, या ना इकडं. एक काम करा, मला तर काही भूक नाही आहे बरं का, पण आपला एक सिंगल वडा आणि एक सिंगल पाव द्या मॅडमला. मग हो चेअरमन, एवढं चांगल्या हॉटेलमध्ये आणलं काय सिंगल वडा? हा मी देते ऑर्डर. बरं द्या मग आता काय. एक बर्गर द्या, सँडविच द्या, फ्रेंच फ्राईज पण द्या आणि अजून काय होतं. बरं एवढं संपलं की परत सांगते. हा आणि 2 द्या. तुम्ही खाणार आहे ना? नाही मला नको, तुम्हीच खा, मी भरपूर जेवण मी करून एकटे कसं खाऊ चेअरमन? आलो. बरं खाऊ थोडं थोडं. हा 2 आणा. झालं ना व्यवस्थित सगळं? बडेशेप घ्यायचे का जरा? तुम्ही लय कमी खाल्लं जेवण करून नाही आणते नाही, का? मी जेवण करून आलो होतं. हे घ्या, मी आलो जरा बिल देऊ ना. हा लवकर आवडलं या. ना तुम्हाला? हा हा लगेच आलो. हा मी थांबते इथं. हा थांबा. शेठजी आपलं बिल काय झालं? तुमचं झालं 1750. 1750 होय. बरोबर. आता सरपंचालाच फोन करावा लागेल. हा सरपंच, चेअरमन बोलतोय. अहो असं झालंय, मी आहे ना सुजाताबाईला घेऊन हॉटेलमध्ये आलो आणि सगळ्या गावात सकाळी पैसे वाटता माझ्या खिशातले पैसे संपून गेलेत आणि गुगल पे आणि फोनपेच्या फोनमध्ये तो फोन बी घरी आहे. आणि आता नेमकं अशी आडकी त्या सुपारी झाली की सुजाताबाई इथं बसलेले आहेत आणि माझ्या खिशात पैसे नाहीत हॉटेलचं बिल द्यायला. तर तेवढं तुम्हाला स्कॅनर पाठवलं आहे मी, तेवढं 1750 रुपये बिल आहे. हा ना तेवढं. ठीक आहे भाऊ, द्या स्कॅनर पाठवतो मी पैसे. हा तेवढं करा राहू, अडचणीत आहे आता. आज चेष्टा करायची वेळ नाही, नंतर तुमची गाठ घेतो. तुम्हाला सांगू का चेअरमन राव, कुठे रोजचं लफडं राव, किती संकट किती अडचणी येतात तुमच्यावर. मी म्हणतो ना तुम्हाला, द्या एकदा नाद सोडून. देवराव तुमचा नाच सोडून, तुम्ही म्हणता तर देतो नाच सोडून, पण आज तेवढं बिल मारा, तेवढं बिल पे करा, नाही तर उगा माहीत चव जायची. बरं ठीक आहे भेट तुम्ही तुम्हाला. तुम्ही तर खुश झाले ना? हा लय पोटभर जेवले मी. चेअरमन एक मिसळ पाव सांगा ना. मला एक भेळ. मला एक कोल्ड ड्रिंक. असं होय तुम्हाला. हराम खोरांनो, तुमच्यामुळं तर मी काल चालू.